वेलकम टू मुंबई गोवा हायवे. एक जे आपल्याला नको आहे आणि दुसरं जे आपल्याला हवं आहे, गन्ने का ज्यूस. विषय हार्ड आहे कारण समोरचा व्ह्यू खूप सुंदर आहे. हा जो डोंगर बघता ना, या डोंगरात किती वॉटरफॉल आहे माहिती आहे. हा सगळा भाग पडलेला वाटतं. तर भाई समोर आहे आपला मुंबई गोवा हायवे. हे आहे आपण बाईक आणि आपण कुठे आहोत. मंदिर वाचवायचं असेल ना तर भाई इथे काहीतरी करा, व्यवस्था करा. डेंजर आहे, फुल रिस्क आहे इकडे. सगळं पाणी इथे झालंय. आतापर्यंत या परशुराम घाटातून खूप वेळा गेलो, मात्र परशुराम मंदिर बघितलं नव्हतं. भाई काय टायमिंग आहे माझा. तो भाई हम चला रहे चांद पे गाडी. ओके, जय श्री भावांनो, गाडी एकदम रेडी आहे. मी सुद्धा रेडी आहे. वेळ झालेली आहे 6:11. सगळं सेट आहे. मी कुठे चाललोय? मी चाललोय गावी. जस्ट गाडीवर बसलो आणि पावसाला सुरुवात झाली आणि आता बघताय कसला पाऊस पडतोय. ओके जी, मोबाईल घेतले का? मोबाईल घेतले. सगळ्यात इम्पॉर्टंट काय? मोबाईल, लॅपटॉप आणि चार्जर. सो घरातून निघताना मस्त एक ब्लॅक कॉफी आणि एक पुरणपोळी खाल्ली. ब्लॅक कॉफी आणि पुरणपोळी काय कॉम्बिनेशन आहे ना. ऍक्च्युली आज माझा म्हणजे ह्या टायमिंगला गावी जायचा काही प्लॅन नव्हता. प्लॅन होता तो डायरेक्ट गणपतीमध्ये, पण आता असं एक काम आलंय ना, त्यासाठी मला जायलाच पाहिजे. सो गाडीमध्ये आता पेट्रोल टाकायची गरज नाही, कारण गाडीची टाकी ऑलमोस्ट फुल नाहीये, हाफ आहे. हाफपेक्षा थोडंसं जास्त. तर भाई समोर बघताय त्या साईडला संपूर्ण एवढा पाऊस आहे काय आज. ही लेन टू व्हीलर वाल्यांसाठी आहे हे मला आताच दिसतंय. तर भावानो, वेळ झालेली आहे 6:40 आणि समोर आलेला आहे माझा फेवरेट व्ह्यू. कदाचित तुम्हाला सुद्धा हा व्ह्यू आवडेल. मात्र आता एवढा काही खास वाटत नाहीये, कारण सगळीकडे ना असं पावसाचं वातावरण झालंय. अरे भाई, राईट साईडला बघताय कसलं पांढरं झालंय. हा पाऊस आहे की धुकं आहे की केमिकल आहे मला नाही माहिती. केमिकल म्हणजे पोल्युशन. तर भाई मगाशी सांगायचं राहून गेलं की मी गावी कुठल्या रस्त्याने चाललोय. तर मी चाललोय फेमस आपल्या मुंबई गोवा हायवेने. सो या माझ्या राईड मध्ये ना तुम्हाला समजून जाईल की आपला मुंबई गोवा हायवे सध्या कसा आहे. पावसामध्ये हाच प्रॉब्लेम आहे. कसला पाऊस चालू झालाय माहिती आहे का इकडे. खतरनाक एकदम. रेनकोट घातला कसा खूप टाईट झालंय सगळं. आता मी एवढं काय उतरणार नाहीये. ओ भाई काय समोरचं दिसत नाहीये भावांनो. काही इकडे ना पाऊस खतरनाक लागत होता. जसा मी रेनकोट घातला तसा पाऊस कमी झालाय. काय खोटा पाऊस असेल ना. अरे प्रॉब्लेम काय होतं माहितीये, हेल्मेटच्या वायझर मधून ना समोरचं काही दिसत नाहीये. कारण जेव्हा मी हेल्मेट पूर्णपणे बंद करतो, म्हणजे वायझर बंद करतो, तेव्हा तोंडातून जी गरम हवा, नाकातून जी गरम हवा निघते ना, त्या गरम हवेमुळे वायझर आतून पूर्णपणे व्हाईट होऊन जातं. एक 350 रुपयाचा स्प्रे मिळतो, तो स्प्रे मी लावून निघालेलो. 15 मिनिटं सुद्धा तो स्प्रे टिकला नाही. 15 मिनिटं 350 फुकट. भाई जाम कन्फ्युजन होतो जेव्हा एक रस्ता विभागतो ना. एक फाटा इकडे जातो, एक फाटा समोर, एक फाटा राईट, एक फाटा लेफ्ट. अशा वेळी जाम कन्फ्युजन होतं माझं. पनवेल, पुणे, गोवा, पणजी. ओके, ह्या गोवा बोर्डच बघत होतो मी. तर भाई वेळ झालेले 8:03. आपलं 1.5 पेट्रोल म्हणजे 2 लिटर पेट्रोल संपलेलं आहे. 383 किलोमीटर राहिले जायचं आणि समोर आहे तो सुळका. ज्या सुळक्याला बघितल्याशिवाय ना मुंबई गोवा हायवे वरून प्रवास केल्यासारखा वाटतच नाही मला. हा, त्या सुळक्यावर एकदा जायचं पण आहे, पण तो बघू दिवस कधी येतोय. तर भाई आपल्या राईट साईडचं हे क्लायमेट बघा आणि लेफ्ट साईडचं बघा. लेफ्ट साईडला हा संपूर्ण गाव आहे, खूप सुंदर वाटते. आणि एक्झॅक्टली समोर म्हणजे आपल्या राईट साईडला एक मोठी फॅक्टरी आहे. तिथून सगळे असे धूर वगैरे निघतायत, सगळं केमिकल प्रदूषण सगळं निघतंय. त्यामुळे हा क्लायमेट बघा कसं वाटतंय. एक जे आपल्याला नको आहे आणि दुसरं जे आपल्याला हवं आहे. मात्र हे टिकून राहण्यासाठी आपल्याला ते पाहिजेच आहे. अशी एकदम बेकार दुविधा आहे. वेलकम टू मुंबई गोवा हायवे. ओ माय गॉड, खतरनाक. असा मोठा खड्डा मिळाला साला. काय बोलणार. मध्येच खड्डे आहेत भाई, मध्येच असे मोठे मोठे. आता हा केवढा खड्डा आहे बघा. या खड्ड्यामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची सांभाळावी लागते, ती म्हणजे साईडने जी गाडी जाते त्या गाडीला बघावं लागतं. अशा प्रकारे इथे जाम झालेलं आहे. आणि हे जाम का झालंय? ओ भाय, रस्ता आहे की काय आहे? शिट. हो, या रस्त्यामुळे इथे ट्रॅफिक लागले. रस्त्यात जे खड्डे आहेत ते साधे खड्डे नाहीत भाई, खतरनाक खड्डे आहेत. आणि या खड्ड्यांमध्ये एकदा गाडी गेली ना की गाडी अशी खाली बसल्यासारखी वाटते आणि लगेच वळू चालते. आणि अशा प्रकारे 9:10 झालेली आहेत आणि इकडे पडलेला आहे ऊन. गन्ने का ज्यूस.
बरं साधा आहे ना. ते हे लॉक लावा, ते हे लॉक लावा. खर्च किती? 909.53. तर भाई हा जो रेनकोट बघताय ना, हा झीलचा आहे. 1700 रुपयाचा रेनकोट आहे. वरचं हे जॅकेट आहे ना, हे चांगलं आहे. यामध्ये पाणी वगैरे नाही आले. मात्र पॅन्टमध्ये एकदम बेकार, म्हणजे बरोबर सेंटरलाच पाणी आलं. दाखवतो, सगळं पाणी इथे झालंय. असं वाटतं मी हे केलंय. 1700 रुपये मला वाटतं पाण्यात गेले. 1700 नको म्हणूयात, वरचं 1000 रुपये आणि खालचे 700 रुपये. 700 रुपये पाण्यात. स्पीड ब्रेकर पण आहेत आणि खड्डे पण आहेत. काय बोलायचं विर्या, काहीही बोलायचं नाही, चुपचाप सहन करायचं, चुपचाप. भाई मला खरंच सांगा की मुंबई गोवा हायवे पूर्णपणे बनून झालाय असं कोण कधी सांगेल का? माझ्या मते भाई असं कोणच म्हणणार नाही की मुंबई गोवा हायवे पूर्णपणे बनून झालेला आहे. का तुम्हाला सांगतो, आता समजा हा मुंबई गोवा इथला हा जो रस्ता आहे ना, हा व्यवस्थित आहे आता. मात्र मागचा रस्ता व्यवस्थित नाही, तो बनतोय. जोपर्यंत तो बनत असेल ना, तो बनून झाल्याच्या नंतर हा रस्ता खराब होणार, मग हा रस्ता वाईट होणार, मग तो चांगला, मग ह्याला रिपेअर करा, मग हा रिपेअर झाला, तो रिपेअर झाला, त्याच्यानंतर पुढचा कुठेतरी असेल तो खराब असेल, म्हणजे असं होणार आहे. त्यामुळे मुंबई गोवा हायवे पूर्णपणे बनून झालेला आहे आणि तो व्यवस्थित आहे असं कोणच कधीच म्हणणार नाही. वाव, हे मंदिर खूप सुंदर वाटतंय ना. आणि बाहेर आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज. एक नंबर. माझंही हेच म्हणणं आहे, प्रत्येक मंदिराच्या बाहेर किंवा मंदिरात प्रवेश करण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो असलाच पाहिजे, कारण ती एक जाणीव राहील लोकांकडे की हे मंदिर राहिलंय यांच्यामुळे. ओके, तर भाई वेळ झालेली आहे 10:38 आणि इकडचा हा सीन बघा. हा जो डोंगर बघताय ना, या डोंगरात किती वॉटरफॉल आहे माहिती आहे? हा 1, तो 2, तिकडे 3, 4, दोन एकत्र आहेत आणि तिथून खाली येतो आणि एक दिसतो तो 1, 5. असं वाटतं ना, डोंगराच्या अगदी कुशीतून पाणी बाहेर येते आणि सुंदर असा वॉटरफॉल तयार झालाय. लाख पाले, वड पाले, टेम पाले. भाई समोर बघताय केवढा सुंदर वॉटरफॉल वाहतोय यार. फोटो तो बनताय बॉस. हे सांगितलं ते करा, त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. तर मी यांना हे सांगत होतो की इथे ना एक्झॅक्ट समोर एक वॉटरफॉल आहे. तो रस्त्यावरून ह्या झाडांमुळे दिसत नाही, मात्र इथे उभे राहिलात ना तुम्ही, आवाज येतो की प्रॉपर असं मोठा वॉटरफॉल वाहतोय असा आवाज येतो. तर मी त्यांना हे सांगितलं की तुमच्या बरोबर समोर वॉटरफॉल आहे ना, मग ही झाडं तुम्ही तोडा, जेणेकरून तो वॉटरफॉल लोकांना दिसेल. तो वॉटरफॉल बघता बघता फोटो वगैरे क्लिक करता, व्हिडिओ क्लिक करता करता चहा पिण्याची तर इच्छा होतेच. मग लगेच तिथे वॉटरफॉल बघतील, लगेच चहा पितील आणि नंतर पुढे जातील. आपल्याला कशेळीच्या बोगद्यातून जायचं नाही, तर मला कशेळीच्या घाटातून जायचंय, कारण बोगदा बघून बघून कंटाळा आलाय. तर आता एक काम करूया, आपण जाऊयात कशेळीच्या घाटातून. विषय हार्ड आहे, कारण समोरचा व्ह्यू खूप सुंदर आहे. म्हणजे हा भाग कधीही खाली घसरू शकतो. मस्त असा छोटासा वॉटरफॉल आहे आणि ह्या भागामध्ये मस्त मजबूत, मस्त काय भाई, ही मजबूत असं लँडस्लाईड झालं होतं. हो 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 हो, इकडचा व्ह्यू भारी वाटतोय, पण जास्त तिकडे मी जाऊ शकत नाहीये, कारण भाई काय सांगू शकत नाही. वेट 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 वेट, हा सगळा भाग पडलेला वाटतं, जो आता अर्धा बनवलाय अर्धा चालू आहे. डेंजर आहे, फुल रिस्क आहे इकडे. काय म्हणते? मी इकडे चाललोय. तू कुठे जाते एकटी? एकटीच? कुठे घर आहे तुमची? घर आहे तुमची? मग एकटीच? सोबत घ्यायचं ना कोणाला तरी. कुठे आहे मंदिर? कुठलं? कुठे? इथून वर आहे? जवळ आहे की? हां हां, जा व्यवस्थित जा. श्री स्वामी समर्थ मठ कशेळी, जस्ट लाईक वाव, खरंच वाव. तर कशेळीचा बोगदा या डोंगराच्या आतून गेला असा. तो आहे आपला मुंबई गोवा हायवे. इथे आहे कशेळीचा बोगदा. आपण आहोत कशेळीच्या बोगद्याच्या वर. इथून हे धुकं वाहतंय, कसलं भारी वाटतंय यार. इकडे वरती मंदिर आहे, मला वाटतं हे स्वामी समर्थांचं मंदिर असेल. पण हा यार, ही इथे ना काहीतरी संरक्षक भिंत वगैरे अशी बांधली पाहिजे, कारण इन फ्युचर हे खाली येऊ शकतं. मंदिर वाचवायचं असेल ना, तर भाई इथे काहीतरी करा, व्यवस्था करा. काय सीन वाटतोय यार, एक नंबर. तर भाई समोर आहे आपला मुंबई गोवा हायवे. हे आहे आपण बाईक आणि आपण कुठे आहोत? कशेळीच्या जुन्या रस्त्यावर. एवढाच भागात दिसतोय तो वॉटरफॉल आणि खाली येतोय, पण काय दिसतोय यार, हा एक फोटो तो बनताय बस.
समजा कशाच्या त्या भोगद्यातून गेलो असतो तर हे व्ह्यू दिसले नसते भाई. आपल्याला आता दिसतायत भाई. क्या बात आहे भाई. वाव वाव वाव. मला वाटतं ना हा रस्ता 2 व्हीलर वाल्यांसाठी, 3 व्हीलर वाल्यांसाठी आणि जे छोट्या गाड्या आहेत 4 व्हीलर वाल्यांसाठी हा मोकळा केला पाहिजे व्यवस्थित. म्हणजे हाय मोकळा तसा पण व्यवस्थित केला पाहिजे प्रॉपर. अशी भीती वगैरे वाटली नाही पाहिजे. ही झाडं अशी जी रस्त्यावर आलेली आहे ती तोडून व्यवस्थित रस्ता केला असताना तर इथे बघण्यासारखं बरंच आहे. हे बघा कसली लँडस्लाईड झाली आहे ना, झाडं वगैरे पडली आहेत. हो 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 भाई. अचानक पावसाला सुरुवात झाली अचानक. सो समोर आहे मुंबई गोवा हायवे. तर भाई वेळ झालेली आहे 12:49 आणि आता चालू झालेला आहे भोसले घाट. हे बघा हे पोलीस आहेत आणि यांचे हेल्मेट कुठे आहेत. हा हा हा. इथे आल्याच्या नंतर जो काय सुगंध दरवळतो ना तो सुगंध घेण्याची इच्छा होत नाही. तर मंडळी मुंबईवरून गावाला येत असाल तर थोडंसं इथे तुम्हाला अजून एकदा त्रास सहन करावा लागणार आहे कारण इथला रस्ता सुद्धा भंगार आहे. कुठे आलोय आता चिपळूण मध्ये MIDC एरियामध्ये. लाल 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 काय बोलणार. ओके तर आता वेळ झालेली आहे 1:13. मी आता जस्ट 2-5 मिनिटांमध्ये पोहोचेन परशुराम घाटात. ओके परशुराम मंदिर इकडून कुठेतरी जायचं आहे ना. आतापर्यंत या परशुराम घाटातून खूप वेळा गेलो मात्र परशुराम मंदिर बघितलं नव्हतं. तर म्हटलं चला आपण परशुराम मंदिर बघूयात, परशुराम देवाचं दर्शन घेऊयात. भाई काय टायमिंग आहे माझा. इथे आलो आणि महाप्रसाद सुद्धा मिळतोय. तो महाप्रसाद घेण्यासाठीच चाललाय. ओके तर भाई खूप भारी वाटलं खरंच. असं क्वचित कधीतरी होतं की जिथे मी जातो आणि मला असं प्रसाद खायला मिळतो. तो आता वेळ झाली 1:55 आणि आता कुठे थांबायचं नाही. आता नॉनस्टॉप घरी जायचंय. सो आपल्या लेफ्ट साईडला आहे सुंदर असा तो वॉटरफॉल. इथे थांबूयात आणि समोर बघा आता या पाण्यामध्ये समजत नाही इथे मोठा खड्डा आहे की छोटा खड्डा आहे. तो भाई हम चला रहे चांद पे गाडी. आता आपण आहोत कुठे. मला वाटतं लांजामध्ये आलो आपण. लांजामध्ये जोपर्यंत हे वरचं ब्रिज होत नाही ना तोपर्यंत खाली ही अशीच कंडिशन असणार आहे. तर भाई चंद्रावर तुम्हाला राईड करायची इच्छा असेल ना तर तुम्ही आपल्या या लांजामध्ये या. मस्त चंद्रावर राईड करता येईल. कसला खराब रस्ता आहे अशी. आता ही अवस्था आहे तर खरंच मुंबईकर जेव्हा गावी येणार तेव्हा कसं असणार आहे. तर भाई वेळ झालेली आहे 6:01. बरोबर 6 वाजलेत. ज्याला भेटायचं होतं लांजामध्ये येऊन त्याला भेटलो. सो भाई आता ना डायरेक्ट घरी जाणार आहे, कुठे थांबणार नाहीये. सो भाई पोचलोय कणकवलीमध्ये. माझ्या मागे खाली बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज. आजचा हा व्हिडिओ करतो इथेच एंड. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट दाखवा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.